इयत्ता 6वी विषय मराठी बालभारती पाठ 23वा परिवर्तन विचारांचे स्वाध्याय प्रश्न पहिला 4 ते 5 वाक्यात उत्तरे लिहा. अ. अजय अस्वस्थ का झाला? उत्तर. सकाळी सहलीला जायची तयारी करत असताना भीतीवरची पाल चुकचुकली. घराबाहेर पडत असताना मांजर आडवे गेले. सहलीच्या प्रवासाला सुरुवात झाल्यावर बसचा टायर पंक्चर झाला. तसेच मित्राचा पाय मुरगळल्यामुळे अजय अस्वस्थ झाला. आ. कोणताही वार हा वाईट नसतो हे सरांनी अजयला कसे पटवून दिले? उत्तर. सरांनी अजयला सांगितले की पाल आवाज करते कारण ती काहीतरी खात असते. मांजर सजीव असल्यामुळे ती इकडून तिकडे फिरत राहते. बसचा टायर अनुकुचीदार वस्तू रुतल्याने पंक्चर होतो. त्यामुळे अपशकून काही नसून कोणताही दिवस वाईट नसतो. ही कोणत्या दिवसाला किंवा वाराला वाईट म्हटले पाहिजे असे सर म्हणतात? उत्तर. ज्या दिवशी आपण वाईट काम करतो तो दिवस वाईट असतो. दुसऱ्याला त्रास देतो किंवा वाईट वर्तन करतो तो दिवसही वाईट मानला पाहिजे. दुसऱ्याची मने दुखावतो तो दिवस चांगला नसतो. त्यामुळे असा दिवस किंवा वारच वाईट म्हटला पाहिजे. प्रश्न दुसरा. अजयचे मत परिवर्तन कसे झाले ते सविस्तर लिहा. उत्तर. अजय सहलीसाठी निघाला असताना पाल चुकचुकणे, मांजर आडवे जाणे, बसचा टायर पंक्चर होणे अशा घटना घडल्या. या घटनांना तो अपशकून समजून अजय अस्वस्थ झाला. त्याने आपल्या शंका सरांना सांगितल्या. सरांनी त्या घटनांची शास्त्रीय कारणे समजावून सांगितली. त्यामुळे अजयला कळले की कोणताही दिवस वाईट नसतो आणि त्याचे मत बदलले. प्रश्न तिसरा. कोण कोणास व का म्हणाले ते सांगा. अ. आपली सहल नीट पार पडेल ना? उत्तर. असे अजय सरांना म्हणाला. आ. तू तर विज्ञानाचा अभ्यास करणारा विद्यार्थी आहेस. उत्तर. असे सर अजयला म्हणाले. खेळू या शब्दांशी. अ. खालील वाक्प्रचारांचा वाक्यात उपयोग करा. अ. मैदान गाजवणे. वाक्य. आमच्या संघाने क्रिकेटच्या सामन्यात उत्कृष्ट खेळ करून संपूर्ण मैदान गाजवले. आ. एका पायावर तयार असणे. वाक्य. शिक्षकांनी स्पर्धेची घोषणा करताच तो लगेचच एका पायावर तयार झाला. ई. कपाळावर आठ्या पसरणे. वाक्य. मी वेळेवर गृहपाठ केला नाही म्हणून आईच्या कपाळावर लगेच आठ्या पसरल्या. ई. मन खट्टू होणे. वाक्य. परीक्षेत अपेक्षेपेक्षा कमी गुण मिळाल्यामुळे तिचे मन खूप खट्टू झाले. आ. खालील शब्द वाचा व लिहा. ते शब्द जे आहेत हे जशास तसे वाचून लिहायचे आहेत. शब्द आहेत चलबिचल, कावरा बावरा, अगळ पगळ, चटकमटक, ओबडधोबड, अवतीभवती, शेजारी पाजारी, आरडाओरडा, मोडतोड, झाडाभरडा, संगत सोबत, इडापिडा, टंगळमंगळ, अचकट विचकट, अदलाबदल, जलनघडण, अकराळ विक्राळ, उपास तापास, ठाक ठीक, शेती भाती. ई. बिन हा उपसर्ग लावून तयार झालेले शब्द खालील आकृतीत दिले आहेत. हे शब्द अभ्यासा. त्यानुसार गैर हा उपसर्ग लावून तयार होणारे शब्द पुढील आकृत्यामध्ये लिहा. गैर, गैरहजर, गैरप्रकार, गैरफायदा, गैरसमज, गैरवर्तन, गैरसोय, गैरवाजवी. ई. झपझप या शब्दातून चालण्याची रीत समजते. तसे खालील शब्दातून कोणत्या क्रियेची रीत समजते ते लिहा. 1. भरभर, चालणे, खाणे, बोलणे, आवरणे. 2. फाडफाड, भांडणे, बोलणे, वाचणे. 3. धपधप, वाजणे, मारणे. 4. पटपट, चालणे,
बोलणे, करणे, खाणे, पिणे. 5. धाड, धाड, बोलणे, वाजणे, जाणे, येणे.